हॅलो गाईज, आज आपण हे शिकणार आहोत. हे असं जार पेंटिंग. आणि आता पुढे मी तुम्हाला हे दाखवले की हे कसं करायचे. ओके, ते मी ब्रशेस आणि ते ह्याचे कशाचे पिस्त्याचे जे साल असतात ना त्यांनी केलंय. आणि मी तुम्हाला ह्याची सगळी प्रोसेस व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, आज आपण शिकणार आहोत की हाऊ टू पेंट ऑन अ ग्लास ऑफ जार. म्हणजे ग्लास जार म्हणजे काचेच्या जारवरती कसं पेंट करायचं. सो आता या जारवरती मी फिश म्हणजे सी टाईप करणार आहे. सो मी इथे सगळ्या जारला ब्लू देणार आहे. मग त्याच्यावरती थोडेसे फिश काढणार आहे आणि ते ग्लास असतात ना त्याचे मधून इकडे मग इकडे असे काढणार आहे. ओके, तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आता पेंट करायला रेडी व्हा. सो लेट स्टार्ट. सो पहिले आता आपल्याला एक जाड ब्रश घ्यायचा आहे. ओके, आणि मग त्याला थोडंसं पाण्यात बुडवून म्हणजे त्याला थोडंसं ओलं करून मी हा इकडे ब्लू ऑलरेडी बनवलाय. सो तोच आपण थोडा करून देणार आहे. ओके, मी हा ब्लू घेतला आणि मग पेंट. असंच तुम्हाला हे बघा हे असं करत राहायचंय. सगळे हे जे असे व्हाईट स्पॉट्स आहेत ना ते मी लास्टला काढणार. पहिले मी बेस म्हणजे पेंट करून घेणार आहे. ओके, सो आता आपला वरचा पार्ट कंप्लीट आहे. आता आपण आता खालचा पार्ट करूयात. आणि मी हे पोस्टर कलर्सने करते. तुम्ही ॲक्रेलिक कलर्सने सुद्धा करू शकता, पण त्याच्यात जास्त पाणी नाही वापरायचं. त्याच्यात जास्त म्हणजे जर तुम्हाला लाईट करायचं असेल ना तर मोस्ट ऑफ द टाइम व्हाईटच वापरायचं म्हणजे मिक्स करायचं. ओके, सो ते ड्राय झाल्यावरती असं दिसतं काइंड ऑफ. सो तो लाईट ब्लूच वाटतोय. ओके, मग आता खालचं पार्ट आता हे बघा आपलं झालं. आता याला थोडंसं ड्राय होऊ दे. मग आपण परत एकदा सेकंड कोट देऊयात. तोपर्यंत आपण आता कलर बनवून घेऊयात. सो काय करायचं, थोडासा व्हाईट घ्यायचा आहे. ओके, मग म्हणजे आता माझा व्हाईट संपला. सो मी थोडं पाणी टाकून त्याला हे करते. ओके, मग असा घ्यायचा. हा ठीक आहे, एवढा व्हाईट जरी घेतलं तुम्ही तरी बास होईल. ओके, तर आता ऑलरेडी कलर होता म्हणून ते असं दिसतंय. अजून जरी तुम्हाला थोडासा व्हाईट घ्यायचा असेल ना तरी तुम्ही घेऊ शकता. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही जर का 14 शेड्सचा पोस्टर कलर आणला ना तर तुम्हाला त्यात पर्शियन ब्लू असा मिळेल अशा कलरचा. सो तो घ्यायचा आणि फ्लॅट ब्रश म्हणजे 25 नंबरचा घ्यायचा आहे. ओके, आणि मग त्याला त्याच्यात तो पर्शियन ब्लू घ्यायचा आहे आणि मग थोडंसं पाणी घेऊन मिक्स करायचं. सो बघा आधी जसा कलर होता तसाच बनलाय. ओके, आता थोडंसं अजून मिक्स करायचं जोपर्यंत म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की नाही आधीसारखा कलर नाही झालाय ना तर तोपर्यंत तुम्ही व्हाईट ब्लू असं मिक्स करत राहा. मग तुम्हाला तो कलर दिसेल. ओके, सो आता परत एकदा करू सेकंड कोट. आणि आता सेकंड कोटला बिलकुल पाणी नाही वापरायचं. ओके, हलकासच द्यायचं सेकंड कोट म्हणजे अजून छान दिसायला. म्हणून जिथे जिथे व्हाईट स्पॉट्स आहेत तिकडेच द्यायचं आहे.
ओके, जसं आता मी देते. ठीक आहे, आता हे बघा, आधीचं बघा, आधीचं टेक्स्चर बघा आणि आत्ताचं टेक्स्चर बघा. हे बघा, आत्ताचं आणि आधीच जो तुम्हाला कसलं आवडतंय आत्ताच ना. सो म्हणून आपण आता सेकंड वॉश देतोय. ओके, आणि मी हे ग्लास पेंटिंग आहे ना पहिल्यांदाच करते. मीन्स मी आधी एकदा पॉट पेंटिंग सुद्धा केलंय, पण त्याचा व्हिडिओ टाकीन. आणि मग आता हे पहिलंच आहे, कारण की म्हणजे मी आता ड्रॉइंग क्लासला सुद्धा जाते ना. सो आता मला पेंटिंगचे ट्रिक्स म्हणजे कसा ब्रश चालवायचा वगैरे आता हे सगळं कळलंय. सो मला अशी पेंटिंग करायला खूप असं मन होत होतं, म्हणून मी आता हे असं ग्लास पेंटिंग वगैरे करते. आणि मी डान्स भरतनाट्यम सुद्धा शिकते. सो त्याच्यात सुद्धा मला इंटरेस्ट आहे. आणि माझी आता एक्झाम पण आहे डान्सची, भरतनाट्यमची 16 तारखेलाच. म्हणजे आज 14 ना, 15, 16 2च दिवस राहिले. मग आता आपण खाली देऊयात. आता आपलं ऑलमोस्ट झालंय. सो आता आपल्याला पर्शियन ब्लू हा लागला, मग आपल्याला ऑरेंज लागेल. ओके, मग आपल्याला हा आता व्हाईट लागला, तो मे बी लागू पण शकतो. मग रेड लागेल, मग पर्पल लागेल, मग येल्लो लागेल, पण तो लाईम येल्लो लागेल म्हणजे लेमन येल्लो. मग हार्ट ब्लू लागेल. आय थिंक हा ब्लू कोबाल्ट ब्लू नाही असला तरी चालेल. मग हा लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीनचे पण शेड्स वेगवेगळे बनवू. आणि ब्लॅक छोटे छोटे ते फिशेसचे डोळ्यांसाठी. ओके, आता आपण खालून म्हणजे ग्रास वगैरे पेंट करायला चालू करू. ओके, त्याला आपल्याला राऊंड ब्रश लागेल. ओके, तुम्ही जर कोणत्या पण स्टेशनरीच्या दुकानात जरी गेला ना, तरी तुम्हाला हे असे म्हणजे तुम्ही काय त्यांना सांगा, त्या ओनरला म्हणजे जे पण देतात ना सामान वगैरे, तर त्यांना काय सांगायचं की आम्हाला तुम्ही राऊंड ब्रश आणि फ्लॅट ब्रशचा सेट द्या. म्हणजे त्याच्यात 4-5 ब्रश येतात. ओके, मग ते आपण घेऊ शकतो. ते किती 90-100 वगैरे येतं. ओके, सो आता आपण ह्याच्यात लाईट ग्रीन घेतलाय. लाईट ग्रीन, मग ह्याच्यात आहे ना आपण थोडासाच थोडासाच डार्क ग्रीन घेणार आहे. ओके, सो आपण हा तर डार्क ग्रीन घेतला. आणि मग त्याला तर त्याच्यात थोडासाच म्हणजे फक्त टिप म्हणजे हे बघा एवढाच मिक्स करणार आहे. ओके, आय थिंक अजून थोडंसं लागेल, थोडंसं पाणी घ्यायचं. ओके, थोडंसंच पाणी घेतलंय. मग आता परत डार्क ग्रीन घेऊया. सो हा असा कलर बनायला पाहिजे, म्हणजे असा शेवाळी टाईप. ओके, मग आता तो जो आपला हा जो कलर बनलाय ना, तर तोच थोडासा असं घ्यायचा, इकडे ठेवायचा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पॅलेट म्हणजे दुसऱ्या पार्ट मध्ये. मग त्याच्यात थोडासा लाईट ग्रीन आणि तो लाईम येल्लो जो मी आता तुम्हाला दाखवला तो मिक्स करायचा. ओके, लाईट ग्रीन आणि हा वाला येल्लो, असा वाला येल्लो मिक्स करायचा. ओके, सो हे बघा आता हे अशी दोन्ही
वेगळे वेगळे बनलेत. सो ह्याच्यात थोडासा लाईम येल्लो घातल्यावरती आहे ना ह्याच्यात, तर तो अजून थोडासा लाईट दिसेल. मग आपण त्याच्यात करू शकतो. एवढाच येल्लो कलर हवाय. ओके, मग येल्लो कलर आता बंद करून टाकायचं. आता पाणी घ्यायचं थोडंसं. ओके, आणि मग त्याला मिक्स करायचं. हे बघा, आता दोन दोन वेगळे वेगळे शेड्स झालेत, एक लाईट ग्रीन आणि एक डार्क ग्रीन. ओके, जास्त पाणी यूज नाही करायचं कारण की हे आपले ॲक्रेलिक कलर्स नाही आहेत म्हणून. ओके, सो हा डार्क ग्रीन, हा लाईट ग्रीन. ओके, मग आता त्याला आपण कसं द्यायचं मी सांगते. राऊंड ब्रश घ्यायचा आहे 28 नंबरचा, कॅमलिन 6चा. ओके, मग काय करायचंय, असं घ्यायचंय आणि मग डायरेक्ट तुम्हाला करून दाखवतो. हा बघा, अशी छोटी छोटीशी अशी ग्रास काढायची. म्हणजे ती ग्रास कशी पण असते ना, सो असं मधूनच इकडूनच अशी येते वगैरे वगैरे. आणि थोडंसंच पाणी वापरायचं. जास्त पण वापरलं की मग ते ब्लू मध्ये मिक्स होईल. सो जास्त पण नाही वापरायचं. जास्त ना तुम्ही कलर घ्या. हे बघा, असं करायचं. मधूनच असं लाईट ग्रीन जो बनवलेला तो घ्यायचा. मग असं करायचं, असं करायचं. ओके, मग आता दुसरी साइड घेऊ. ही अशी ग्रास झाली. मग आता एक इकडे करू आणि इकडे करू. ठीक आहे, ओके. असं मग सो आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला कलर्स म्हणजे आता ते जे आपण ग्रीन बनवलेले ना ते नाही लागणार आहे. सो हे जे आपण अशी ग्रास केली ती, मग आता हे जे असे आपण पिस्ता वगैरे खातो ना, सो त्याचे तुम्हाला हे असे सायला काढून ठेवायचे. ओके, हे बघा, हे आता असे मी खूप केलेत. ओके, म्हणजे बघा हे असे. सो असे आता तुम्हाला 10 तास बसायला लागते. म्हणजे एवढे तर काय आपण आता वापरणार नाहीये, पण तरी. ओके, मग तुम्हाला काय लागणार आहे, ग्लू लागेल, ते सायला लागतील. ओके, आणि मग आता आपण हे बघा, आता हे एक सॅम्पल आहे. ओके, इथे थोडासा कलर गेलाय. ओके, मग इथे आपण काय करणार आहे, इथे पेंट करणार आहे. ओके, त्यात तर ड्राय होत आहे. इथे आपण आता पेंट करणार आहे आणि मग त्याला ब्लॅक, म्हणजे तुम्ही विचार करत असेल की आता ब्लॅकचा काय उपयोग, त्याच्याने आपण छोटासा एक डोळा काढणार आहे, डोळा. सो कसं करायचं सांगते. हे असं ते शेल ठेवायचे. मग ओके, त्याला असं साईडने असं ग्लू लावायचं. हे बघा, आता मी असं शेलला थोडंसं लावते एंडिंगला. ओके, सो तिथे तसं लावायचं. ओके, आणि मग आता सपोज मला इकडे लावायचंय, तर मग मी तिकडे असं थोडंसं गोल गोल अशी आउटलाईन करणार. ओके, म्हणजे जिथे ते असं फिश टाईप ऑफ आपल्याला दाखवता येईल.
ओके. आणि मग हे असं चिटकवणार. पण मग ते तुम्हाला ना असं थोडं 1-5 मिनिटं वगैरे धरून ठेवावं लागतं. आणि ह्याच्यात एक प्रॉब्लेम पण आहे की ते ना कधी पण खाली सरकू शकतं. तर तुम्हाला त्याच्यावर जरा जास्त फोकस द्यावा लागेल की म्हणजे बघावं लागेल की ते खाली तर नाही ना सरकणार आहे. ओके. हे बघा इकडे खाली सरकलेलं म्हणून मला तो ग्लू ब्रशने काढावा लागला. सो हे असं जे एक्स्ट्राचा ग्लू असतो ना, हे बघा हे लगेच खाली सरकतं. सो तुम्हाला असं 4-5 मिनिट असं धरून घ्यावं लागतं. तुम्ही असं पण धरू शकता, असं पण घेऊ शकता. नाही अरे ते आता ड्राय झालं ना म्हणून. आता काय आपण आता जस्ट लावलं ना म्हणून ते असं होतंय. हे बघा ते इकडचं ड्राय झालं. मग त्याला लांबून हवा द्यायची. ओके. आता हवा म्हणजे ते ड्राय झालंय. आपण जे वेगळे वेगळे कलर्स काढलेत ना, लाईम येलो, ग्रीन नाही, रेड, पर्पल, ब्लू, ऑरेंज वगैरे असे सगळे स्वतः आहे बघा. आता आपल्याला ग्रीन नाही लागणार आहे. म्हणजे तुम्ही वापरू शकता पण आता मी नाही वापरत आहे. मग हे नाही लागणार आहे. बस फक्त 1, 2, 3, 4, 5, 6 कलर लागणार आहेत. ओके. मग आपण काय करणार आहे, तर सपोज मला ब्लू पण नाही लागणार. ठीक आहे, एखाद्या वेळेस डार्क ग्रीन घेऊ. माझा सपोज मला रेड द्यायचा तर मी रेड ब्रश वरती घेणार आणि मग फक्त इकडे वरती घेणार आणि मग छोटस म्हणजे ते ब्रशचं हे बघा, ब्रशचं जे मागचं असतं ना, तर त्याला काय करणार, ब्लॅक मध्ये बुडवणार आणि असं डोळा म्हणून देणार. म्हणजे कळलं कसं करणार. सो असं मी करणार आहे. मग असंच आपण वेगळ्या कलरचे सुद्धा करू शकतो. मग अजून हे ड्राय झालं ना की मग असं करत जायचं. एक डार्क रेड सुद्धा आणि एक लाईट रेड सुद्धा आहे, पण आपण ठीक आहे डार्क रेडच घेऊयात. ओके. मग आपण पिंक सुद्धा बनवणार आहे. सो आता ह्याला ड्राय होऊ दे. पहिले मी 2च करते आणि मग तुम्ही तुमचे करा. ओके. मी तुम्हाला 2 करून दाखवते आणि मग आपण आता पिंक बनवू जोपर्यंत ड्राय होते. ओके. सो पहिले तुमचा फ्लॅट ब्रश धुवून घ्यायचा आहे. ओके. मग रेड थोडासा घ्यायचा आहे, थोडासा म्हणजे एवढा पण नाही. ओके. मग हे बघा घेतला. आता परत ब्रश घ्या आणि मग त्याच्यात व्हाईट ऍड करा. आता तुम्हाला ब्रश 2-3 वेळा घ्यावा लागेल कारण की आपल्याला आता व्हाईट ऍड करायचंय. ऍक्च्युली पहिले व्हाईट ऍड करायला पाहिजे होता पण स्टील. आता हे बघा, आता हे कसं घसरत. ओके. आता आपण व्हाईट घेऊयात. ओके. आता व्हाईट घेतला त्याला मिक्स करूया. आय थिंक अजून थोडासा व्हाईट ऍड करायला पाहिजे. ब्रश घ्यायचा आणि मग थोडासा अजून व्हाईट ऍड करायचं. ओके. मग परत त्याला मिक्स करायचं. ओके. सो असा यायला पाहिजे. जोपर्यंत असं तोपर्यंत मिक्स
मग व्हाईट ऍड करा, असं करत राहायचं. सो बघा आता तसं टेक्स्चर आलं. थांबा, तर तुम्हाला दिसत नसेल, हे बघा. सो असा टेक्स्चर हवाय. ओके, मग आता ब्रश धुवून घ्या. नाहीतर जाऊ दे, आपण पहिले पिंकच करू. ओके ओके, आता पहिले आपण हे करू, झाकण लावून ठेवू. ते घसरते का खाली? आपण रेड सुद्धा वापरू शकतो, कोणता पण वापरू शकतो. ओके, सो काय करायचं आता? ठीक आहे, तसं आता पण पिंकच वापरणार आहे. सो ओके, तर काय करायचंय, मी तुम्हाला फक्त सांगितलं, तर मी तुम्हाला करून पण दाखवते. ठीक आहे, मग पहिले तुम्हाला ब्रशमध्ये पेंट लावून घ्यायचं. मग हे बघा, इकडे बघा, मी तुम्हाला प्रोसेस सांगते. असं हलक्या हाताने करून घ्यायचं. थांबा, हे बघा, मी तुम्हाला असं दाखवते. ओके, मग त्याला ड्राय करायचं. ड्राय करून झाल्यावरती आता फक्त तुम्हाला चेक करायचं की ते मिक्स नाही ना होते. जर नसेल ड्राय झालं तर काम राहा, पहिले त्याला ड्राय होऊ द्या आणि मग करा. नाहीतर मग ते मिक्स होऊ शकतं आणि मग ते तुमचं खराब होऊ शकतं. सो पहिले बघा. ओके, सो आता बघा ड्राय झालंय. आता आपण एकदम बारीक ब्रश घेणार आहे. आता बघा असा घेतलाय. तसं ह्याचं मागचं जे आहे ना, ज्याला आपण ह्याच्यात बुडवणार आणि हे बघा असं एक देणार. ओके, सो हे असं घेतलं पहिले पण. हा, आता आपण इकडे वरती देणार आहे. ते होतच नाहीये. सॉरी. ओके, हे बघा. ठीक आहे, आता ते झाल्यावरती आपल्याला त्याचे फिन्स असतात ना, ते काढायचे. सो परत असंच राहू दे. असंच राहू दे. हे बघा, सो हे असं दिसतंय. ठीक आहे, डन. आता हे असंच तुम्हाला इकडे करायचं, इकडे करायचं, म्हणजे जिथे पण तुम्ही लावता ना तिकडे करू शकता. आणि तुम्ही कसं पण करू शकता की पेंट पहिले करायचं आणि मग लावायचं. आता ते पण मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. सो आता मी ऑरेंज घेते. ओके, मग ब्रश धुवून घेतला ना. हा, आता ब्रश धुवून घ्यायचा. मग काय करायचं, त्या कलर मध्ये तो ब्रश घालायचा. ओके, आणि मग पहिले त्या शेलला कलर करून घ्यायचं. ओके, मग ते झाल्यानंतर आपण ते म्हणजे सेम प्रोसेस पेंटिंगची करायची. त्याला ड्राय होऊ द्यायचं. ओके, ड्राय होऊन झाल्यावरती आपण मग त्याला डॉट म्हणजे त्याचा डोळा द्यायचा. ठीक आहे, ओके.
आता ते ड्राय झालं. आता आपण त्याला डोळा देऊ. पहिले आपण एका ह्याच्यात त्या झाकणात काढून घेऊ, नाहीतर मग दिसत पण नाही, एवढा अंधार असतो, म्हणजे काळा रंगाने असं थोडं दिसत नाही. कधी कधी होत आहे असा कधी कधी. ओके, मग सेम प्रोसेस. ओके, आणि मग त्याला परत स्टिक करायचं जसं आपण केलेलं. एंड देन ये आप मतलब हे तुम्ही कुठे पण स्टिक करू शकता, खाली वरती कुठे पण. ओके, मग मी हा असा एक ग्लू लावलाय. ओके, आता बघा हे पण वाळून गेले, त्याला पण आता आपण कलर करू. ओके, मग हे असं लावायचं. आणि मग जर तुम्हाला इथे ग्लू नाहीये असं वाटत असेल तर काय करायचं, साईड साईडने ना असं ग्लू लावून टाकायचं. म्हणजे कसं ते ना असं फिक्स राहतं, म्हणजे अटॅच राहतं. नाही, आता कसं मग ह्याला ड्राय होऊ द्यायचं. आणि ड्राय झाला ना की हा ग्लू ट्रान्सपरंटच दिसणार आहे, ट्रान्सपरंटच दिसणार आहे, सो काही नाही. तुम्ही एकदम एकदम बारीक ब्रश घेऊन त्याला थोडस ड्राय करायचं आणि मग असं तुम्ही ग्लू सुद्धा स्प्रेड करू शकता, यु नो. म्हणजे हा ओके, असं आहे. सो आता असंच करत राहा. म्हणजे काय करायचं, 2 लावायचे, ड्राय होऊ द्यायचे. एक पेंट झालं किंवा परत एक पेंट झालं किंवा परत दुसरं पेंट करायचं, मग तोपर्यंत 2 अजून लावायचे, असं करायचं. म्हणजे ते पटपट ड्राय होण्यासाठी ना त्याच्यावरती बघा असा हात ठेवायचा आणि मग त्याला फुंकर मारायची. ओके, आता हे बघा हे असं आहे. फायनल झालं ना की तुम्हाला एकदा लास्टला सुद्धा करून दाखवू. सो तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ हवा ते पण सांगा. ओके, बाय.